तर मराठवाड्यात उन्हाचा तडाखा वाढला. जायत 58% पाणीसाठा शिल्लक आहे. बाष्पीभवनामुळे मोठ्या प्रमाणात पाणीसाठ्यात घट झाली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात टँकरद्वारे सध्या पाणीपुरवठा सुरू करण्यात आलाय. मराठवाड्यातील प्रमुख 44 धरणांमध्ये केवळ 55% पाणीसाठा शिल्लक आहे. दत्ता कनवटे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडलेले. दत्ता, काय स्थिती आहे सध्या? नक्कीच मराठवाड्यामध्ये उन्हाचे तडाखे हे जोरदार बसायला लागलेले आणि त्याचा सगळ्यात पहिला फटका जो असतो तो मराठवाड्यातल्या धरणांना आणि पाण्याला बसतो. त्यामुळे मराठवाड्यातल्या धरणाच्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात घट व्हायला लागली आहे. मी सध्या छत्रपती संभाजीनगरला काही प्रमाणात पाणी पुरवठा करणाऱ्या हर्सुल इथल्या तलावावरती आहे. या तलावाची जरी आपण स्थिती बघितली तर इथे सुद्धा पाणीसाठा जो आहे तो निम्म्याने घटला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. मराठवाड्यामध्ये जे काही मोठे धरण आहेत त्या सुद्धा धरणांमध्ये पाणी पातळीत घट होते. जायकवाडी हे मराठवाड्यातलं सर्वात मोठं धरण आहे, ज्यामध्ये फक्त आता 58% पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे. माजलगाव धरणामध्ये 38% आहे, मांजरा धरणात 49%, सिद्धेश्वर धरणात 65%, येलदरी धरणात 66%, तर नांदेडला पाणी पुरवठा करणाऱ्या विष्णुपुरी धरणामध्ये 49%, तर परभणीला पाणी पुरवठा करणाऱ्या सीना-कोळेगाव धरणामध्ये फक्त 31% पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे यावर्षी सुद्धा मराठवाड्याला लवकरच पाणी टंचाईचा सामना करावा लागू शकतो अशी स्थिती निर्माण झालेली आहे. छोटे धरण जे आहेत पाझर तलाव ते तर पूर्णपणे आटलेले आहेत. त्यामुळे मराठवाड्यातल्याच अनेक गावांना सध्या टँकरने पाणी पुरवठा सुरू करण्यात आलेला आहे. मराठवाड्यातल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा जर विचार केला तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये गेल्या 8 दिवसामध्ये 15 टँकरने वेगवेगळ्या गावांना पाणी पुरवठा सुरू करण्यात आलेला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मराठवाड्याला पाणी टंचाईच्या झळा बसायला सुरुवात झालेली आहे. नक्कीच धन्यवाद दत्ता, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी.